अनेक वर्षांपासून डेअरी उद्योग ही बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसराची ओळख बनली आहे. खूप काळापासून या विभागात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्या मोठ्या कष्टाने दूध काढत होत्या. पण हे दूध ते शेतकरी व्यावसायिक तत्व नसणाऱ्यांना आणि खासगी उत्पादकांना विकत असत. त्यामुळे या विभागातील दूध उत्पादकांना 2004 या वर्षापर्यंत त्यांच्या हक्काची खरी किंमत मिळत नव्हती. 97-98 साली मी 10वीची शाळा सोडली. आई वडिलांची खूप गरिबी होती. त्यावेळेस वडिलांनी मला एक गाय आणून दिली. परिस्थिती नाजूकच होती वडिलांची, त्यातून लग्न करून दिले. लग्न झाल्यानंतर इथं दुधाचा व्यवसाय होताच, खरं परवडत नसल्यामुळे ते मोडीला आले होता. आमचं मालक रिक्षा चालवत होते आणि तेवढ्यातनं भागत नव्हतं. किती 2000 रुपये महिना होता आमच्या मालकाला तिथं टेम्पो चालवायला होती. तर नंतर घरच्यांनी म्हणले रोजच कवर तुम्ही काम करणार बाहेरचं, एक गाय घ्या म्हणले तुम्ही. घरी बसण्यापेक्षा आपला 4 पैसे मिळून जातील म्हणून दुधाचा व्यवसाय चालू केलेला आहे. माझ्याकडे एकच गाय होती, पण ती मला 700 ते 800 रुपये प्रति महिना मिळायचा. त्यावेळेस मी इथून 10 किलोमीटर अंतरावर मी दूध घालायला जात होतो. डेअरी ती लांब होती, पण तेवढ्यातनं बी आम्ही दूध घालायला तिथं संध्याकाळ सकाळ जायचो. आणि साधारण 15 दिवसात 3 ते 4 दिवसाचं दूध माझं खराब व्हायचं. त्यावेळेस आठवड्यातनं 2 दिवस कंपल्सरी खाडच होत. हे संस्थाचालक काय करायचे, आम्ही दूध गावात घेऊन गेलो की त्यांची गाडी कधीतरी यायची किंवा एखाद दिवशी गाडी निघून पण जायची. त्याचं टायमिंग नसायचं. आल्यानंतर ती किटली घ्यायची तशीच वाटायची. किती मांडलं काय माहिती होत नसायचं. त्याच्यामुळे किती पगार येते किती नाही ती आम्हाला सांगता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे आम्हाला हिशोबच कळत नव्हता. कारण का माझी काही शाळा झालेली नाही. आपली दिली कोणी त्या चेअरमननी पगार की आम्ही घेऊन यायचो. पगार आणायला गेल्यानंतरच ते कळायचं की ह्या दिवशी बाबा खाडं झालं, का तर पगार कमी निघाला. साधारण 2-3 महिन्याला पेमेंट मिळायचं मला. पेंड वैरण भागून काय राहतच नव्हतं. त्यावेळेस मला असं वाटायचं की हा व्यवसाय करून मला शक्य नाही की बाबा मी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण होते आलं. मग हा धंदा आम्ही बंद करायच्या मार्गावर होतो. मग 1992 साली त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय श्री शरद पवार यांनी भावी काळाचा अंदाज घेऊन राज्यातील दूध उत्पादकांचं जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या स्वप्नांनी एका जाहिरातीपासून भरारी घेतली. 1992 में स्टेट गवर्नमेंट ने एडवर्टीजमेंट दिया कि गवर्नमेंट के पास गाय का दूध सरप्लस है, प्रोसेसिंग करने के लिए प्राइवेट सेक्टर आ सकते हैं. मैंने एडवर्टीजमेंट पढ़ा. मेरी मीटिंग शरद पवार से हुई. माझे एक स्नेही आहेत KM गोयंका. त्यांची एक इच्छा होती की गोधन वाढावं आणि दुधाचा धंदा वाढून गरीब माणसाला मदत करावी. आम्ही एकदा याच्यावर बसून चर्चा केली. उन्होंने मेरे को एक ही बात कही, गवर्नमेंट आपको फाइनेंस तो नहीं दे सकती, पैसे का बंदोबस्त आपको करना होगा, प्लांट आपको लगाना होगा. ये एक चैलेंज था. मैंने मंजूर किया. आणि आम्ही चर्चा करून जगातली उत्तम टेक्नॉलॉजी पहिल्यांदा आणायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी डायनॅमिक्स केली. डायनॅमिक्स डेअरी प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था 1995 मध्ये सुरू झाली. ये प्लांट एक ऐसे इंडस्ट्री है जो कि दूध लेने का बाद आधुनिक मेथड से दूध को प्रोसेस करते हैं और दूध से जो भी पदार्थ बन सकता है ये डायनॅमिक्स में बनता है. त्याशिवाय ज्या वेळेला दुधाची प्रक्रिया संपल्याच्या नंतर मशिनरी मोकळी असेल त्यावेळेला फळांच्यावर प्रक्रिया करायला तिथे त्यांनी सुरुवात केली. बड़ी बड़ी कंपनियां इनसे जो है दूध का सामान खरीद रही थी, जिसमें कि नेस्ले थी, ब्रिटानिया थी, मैकडॉनल्ड थी, पिज़्ज़ा हट थे. और ये उन लोगों को दूध और दूध से बने हुए और चीज़ें जैसे कि मक्खन है, चीज़ है, दही है, इस तरह की चीज़ें बेच रहे थे. त्यांना चांगल्या दुधाची गरज ही नेहमीच भासत होती. बल्क कूलर हा एकमेव मार्ग होता जेणेकरून दुधाची गुणवत्ता आपल्याला व्यवस्थित करता येत असेल. म्हणून सह्याद्री ॲग्रो प्रोड्यूस ही कंपनी स्थापन करण्यात आली. आणि मग त्यांनी बल्क कूलर सेंटर त्या ठिकाणी सुरू केली. सह्याद्रीनं पण त्यांचं जाळं हे
अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण केलं. त्या काळामध्ये फार काही कोणी बल्क कूलरद्वारे दूध संकलन करत नसे, तेव्हा गावांमधनं ही कल्पनासुद्धा अगदी नवीन होती. गावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजवणं की बाबा तुम्ही आमच्याकडे येऊन दूध घाला आणि तुमच्यासमोर आम्ही पारदर्शकरित्या हे दूध संकलन करू, त्याच्यामध्ये आम्हाला बरेच कष्ट करावे लागले. 2004 साली ज्यावेळेस सह्याद्री ह्या नावाने डेअरी स्थापन केली, त्यावेळेस सह्याद्री कुठे आहे, कशी आहे, काही कल्पना नव्हती आम्हाला. त्यावेळेस डायनामिक्सला दूध जाणार आहे एवढंच मला माहीत होतं. सुरुवातीला आमचा विश्वासच बसला नाही या संस्थेवर. कुठली संस्था, कशी. माझा एक मित्र जे होता तो मित्रच त्या संस्थेला दूध वाह्यासाठी त्याची गाडी लागली. मग त्या मित्राच्या गाडीत म्हणून मी दूध ह्या संस्थेला माझं 5 लिटरच्या किटलीत दिलं. मग 1 पगार झाला, 2 पगार झाला. पगार एकदम व्यवस्थित निघाले आणि महिन्याला 800 रुपये मिळाले. तिथं 10 दिवसाला 800 मिळाले. मग स्वतःच दुधाला जायला लागलो. इथून आमच्यापासून 3.5 किलोमीटर बसतो संघ. अगोदर आमचं दूध दुसरीकडे होतं. तिथं जिथं दूध घालते तिथं जाऊन म्हणजे ऐकलं सह्याद्री बद्दल की सह्याद्रीमध्ये घातल्यावर आपला फायदा आहे. मग तिकडचं बंद केलं आणि सह्याद्रीत घातलं. लोक म्हणायचे इकडे नको बाबा, तिकडे जाऊया, दर मिळतो, 10 दिवसाला पगार होतो. एकदा 2दा ट्राय करूया किती डिग्री बसते. चेक केल्यानंतर मग कळलं की आपली इकडं बसती, जास्त बसती आणि आपल्याला दरसुद्धा दुप्पट मिळतंय. असं कळल्यानंतर मग ते सुरुवात केली सह्याद्रीला. आमच्या इथून गावात सह्याद्रीचं सेंटर आहे. त्यांनी 2 टाके, 2 जनरेटर आणि सिस्टीम सगळी, हे सगळी सुविधा त्यांची तिथं आहे. त्यामुळं प्रत्येक उत्पादकाचं ते दूध चेक केलं जातं, त्याचा SNF चेक केला जातो, त्याची फॅट चेक केली जाते, त्याचं वजन केलं जातं, त्याला त्याची पावती काढून दिली जाते आणि त्याचं दूध त्या टँकमध्ये ओतलं जातं. बल्क कूलरवर जेव्हा उत्पादक दूध घेऊन येतात तेव्हा दूध थंड करण्याची जी प्रक्रिया आहे ती ताबडतोब कूलरवर सुरू होते. आपण दूध कूलरवर 3 डिग्रीला थंड करतो आणि मग थंड केलेलं दूध इन्सुलेटेड टँकरद्वारे डेअरीवर आणलं जातं, जेणेकरून दुधाची गुणवत्ता अजिबात खराब होत नाही. सह्याद्री ॲग्रो प्रोड्यूस आज प्रतिदिन 4 लाख लिटर दूध संकलन करते. पश्चिम महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यांमध्ये 450 गावांमध्ये काम करत आहे आणि हे सगळं दूध आपण डायनामिक्स डेअरीला सप्लाय करतो. आणि सह्याद्रीने उत्तम दुधाचा पुरवठा डायनॅमिक्सला केला. डायनॅमिक यशस्वी झालं. उत्तम माल त्यांनी तयार केला, जगाच्या बाजारपेठेमध्ये गेला आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या परिसरातल्या सोसायटीवर झाला. डायनेमिक सह्याद्री प्रोजेक्ट जब स्टेट बैंक ऑफ इंडिया के पास आया था तो ऐसी हमारी नज़र में कोई दूसरी कंपनी थी नहीं हिंदुस्तान में जिस कंपनी के माध्यम से इतने सारे लोगों को रोज़गार मिल रहा हो. और इसलिए जो है हमने इस कंपनी की आर्थिक या बैंकिंग संबंधी जितनी भी ज़रूरतें थी उनको पूरा किया. जेव्हा श्रायबर डायनामिक्स आणि सह्याद्रीची सुरुवात बारामतीत झाली तेव्हा पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरातील दूध उत्पादकांना तात्काळ लाभ दिसू लागला. ज्यावेळेस 2004 साली सह्याद्री डेअरी इथं स्थापन झाली तेव्हापासून आज 2010 पर्यंत मला कुठलेही खडे झालेले नाही. हा उत्पादकांच्या दृष्टीने फार फायद्याचा मुद्दा आहे की आम्ही कधीही दुधाचा खाडा केलेला नाही. उलट आम्ही असं म्हणतो की तुम्ही हा व्यवसाय वाढवा. तुम्हाला आम्ही 365 दिवस बाजारपेठ तुमच्या गावात, तुमच्या दारात उपलब्ध करून दिलेला आहे. मग आता जवळची जवळ दूध संघ झालं, त्याच्यामुळे दूध घाला येते लगेच लगेच, संध्याकाळी सकाळ. दहार काढल्यानंतर 15 ते 20 मिनिटात आमचं सह्याद्रीच्या डेअरीपर्यंत दूध जाऊ शकतं. या दुधाची नासाडी वगैरे काहीच नाही. 2 टाइम दूध घालून सकाळ संध्याकाळ सगळं व्यवस्थित. दुसरं असं की आमच्या मार्फत अजिबात त्यांची कुठलीही फसवणूक होत नाही. त्यांचा कारभार इतका प्रामाणिकपणाचा आहे की कधीही कोणाला 1 पैशाचा नया पैशाचा घोटाळा होत नाही कधीच. खोटं चालत नाही सह्याद्रीला. कुणी पाणी जर घातलं तर 0च माल आहे. मग काय त्याचा उपयोग नाही. वजनावर 1 थेंबर सुद्धा असं वाया जात नाही. सह्याद्री म्हणजे क्लिअर आहे. रोजची रोज दूध घातलं की रोजची रोज पावती येते आम्हाला, म्हणजे रोजची भाव येतोय. त्याच्यामुळे आम्हाला कंटिन्यू दूध घालणं आम्हाला अवश्य आवडतंय. महाराष्ट्रात असा कुठलाही संघ असं मला वाटत नाही की 10 दिवसाला पगार सभासदाला देत असतील. सह्याद्रीच्या वरूनच आमच्या स्टेट बँकेत सगळे रक्कम जमा होते. पगार बँकेत असतो, ज्यामुळे जेवढे लागेल तेवढेच काढतो आपण आणि बाकीचे बचतीमध्ये पडतात. हा खूप मोठा फायदा आहे. नंतर आमच्या अशा लक्षात आलं की फील्डवर ज्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत त्या अपुऱ्या आहेत आणि सह्याद्रीने असं ठरवलं की स्वतःची पशुवैद्यकीय सेवा असणं फार गरजेची आहे आणि आम्ही आमच्या सर्व गावांमध्ये, जवळजवळ सर्व गावांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. काय थोडं आजारी पडलं की फोन करता डॉक्टर येतोय आम्हाला.
पशुवैद्यकीय सेवेमध्ये आम्ही आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, कृत्रिम रेतन जे आहे ते काम करतात. कसं आहे, डेअरीमुळे आम्हाला इम्पोर्टेड सिमेंट्स मिळालं, त्यामुळं चांगली पैदास निर्माण झाली. त्या कालावधीपासून मला जास्त उत्पन्न जास्त मिळायला लागलं. आमचा जो वेटरनरीचा स्टाफ आहे तो उत्पादकाला ह्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतो की शक्यतो तुमची गाय आजारी पडू नये. त्यांनी येऊन सांगायचं की ही तर अशी पावडर टाका, खड्डे पडल्यात ती बुजा, गाया धुवा, गोमाशा होऊन देऊ नका. गायींची काळजी घेण्यासाठी त्यांनी मला नवीन पद्धतीचा गोटा बांधायला सांगितला. दूध कसं वाढावं हे मार्गदर्शन त्यांनी नेहमीच केलेलं आहे. त्यांनी आम्हाला इथं येऊन सांगितलं की बाबा 7-8 मिनिटात गायीची धार झाली पाहिजे. जेवढ्या फास्ट धार उरकेल तेवढी दूध जास्त देते गाय. तर मग ह्याच्यावर आम्ही चांगल्या प्रतीचं पेंट तयार केलं. जीवनधारा आणि अमृतधारा या 2 नावांखाली आम्ही आपल्या उत्पादकांना ते उपलब्ध करून दिलं. ही जी सह्याद्री जे खुराक देते ते उत्कृष्ट प्रतीचं आहे आणि त्याच्यामुळं फॅट डिग्री ही व्यवस्थित लागते ना. कसलीही गाय असू द्या, ते गायला जर ह्या सह्याद्रीची पेंड ठेवली तर 2 लिटर तिनं दूध जास्त दिलंच पाहिजे आणि देतेच. माझा स्वतःचा अनुभव आहे. सगळाच फायदा आहे ना. पेंडीचा फायदा आहे, भुस्याचा फायदा आहे, दुधाचा फायदा आहे, सगळाच फायदा आहे ना. आता पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरातील दूध उत्पादकांना त्यांच्या पूर्वजांच्या कष्टाचं फळ पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहे आणि शिवाय त्यांना त्यांच्या आयुष्यातील परिवर्तन जाणवत आहे. या दुधाच्या धंद्यामध्ये आम्ही महिलांना घातलं. बँकेत त्यांच्या नावाने असं खातं उघडलं आणि त्यामुळं कुटुंबामध्ये आणि गावामध्ये आणि समाजामध्ये महिलेची प्रतिष्ठा वाढली. तिच्यावर दुसऱ्या कोणातरी अवलंबून राहावं लागत होतं, ते गेलं. दुधाचा पैसा दारू किंवा बाकीच्या व्यसनाला जात नाही. तो मुलांच्या शिक्षणाच्यासाठी, आरोग्याच्यासाठी आणि सेविंग करण्याच्यासाठी, आणि त्यामुळे सबन घरच बदललं. आणि आपण बघतोय की ज्या घरात एक गाय पण नव्हती त्यांच्या घरात आज गोठे आलेले आहेत. आज डायनॅमिक्सच्या माध्यमातून महिलांना एक फार मोठी संधी मिळाली आहे. मला आवर्जून आठवणारी की एक विधवा महिलेला ह्याच्या माध्यमातून संधी मिळाली आणि तिन्ही मुलं त्यांचं पूर्णपणेचं शिक्षण आज तिने केलं. तिची मुलं आज स्वतःच्या पायावर यशस्वी आहेत याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. सह्याद्री आल्यापासून जीवनच बदलून गेलं ना सगळं. माझ्या जीवनात बदल झाला तसे दुसऱ्याच्या जीवनात बदल व्हावा, त्यांनी सह्याद्रीला दूध घालावा, त्यांच्या जीवनात ऑटोमॅटिक बदल होणारच. ज्यावेळेस मी सह्याद्रीला दूध घालायला लागलो त्यावेळेस मला भरपूर प्रमाणात दुधाचा पैसा भेटायला लागला. मी बागायत शेती बनवली, बोर घेतले, त्याला भरपूर पाणी मिळालं, घर बांधलं. अगोदर मी छपरीत राहत होतो, आज माझ्या 5 रूम आहेत पत्र्याच्या. जो गव्हर्नमेंटचा माणूस जो स्वप्न बघू शकतो की बंगला असावी, गाडी असावी, मुलं चांगली शिकावीत, ती स्वप्न मी अगदी सहजासहजी पूर्ण करू शकतो या सह्याद्रीच्या मदतीने. 5 गायीपासून आम्ही 50 गायीपर्यंत गेलो. आज हा बंगला दिसतोय तुम्हाला 6000 स्क्वेअर फुटाचा. हा मी त्या दुग्ध व्यवसायाच्या ह्याच्यावरच बांधलेला आहे. सह्याद्री आल्यानंतर आमच्याबरोबर सगळे अर्थातच गाव पूर्ण पालटूनच गेलंय. पहिल्यापासून एक गाय होती आमच्याकडे. सह्याद्री डेअरी निघाल्यापासून आम्हाला भरपूर फायदा व्हायला लागल्यामुळे गुरांचा धंदा वाढवलाय. आणि आज आपण 100-80 लिटर दूध घालतो दिवसाला. दुधातून पहिल्यांदा आपल्याला रेट मिळायला लागला. त्यांनी सांगितलं तुम्ही एक अकाउंट खोलून घ्या, दर 10 दिवसाला आमच्या अकाउंटवर पैसे पडायचे. मग आम्ही ते ड्रायव्हर की सोडून दिली. आपल्याला ATM कार्ड कसं असतं हे पण माहीत नव्हतं. लोक म्हणायची बटणं दाबले की पैसे निघतात. ह्या संघामुळे आपल्याला ते ATM कार्ड मिळालं. आज माझ्याकडे चेक पुस्तक आहेत त्याच बँकेची. पहिलं कसं बँकात वगैरे लेडीज तरी जाणं शक्यच नव्हतं, पुरुषच हा व्यवहार बघायचे. आणि कधी जर मिस्टर माझे नसतील तर मी सुद्धा जाऊन बँकेतून पैसे काढून आणू शकते. हे सह्याद्रीने म्हणजे इतका मेळ घातला की आपल्याला काहीच गरज नाही कुणाला पैसे मागायची. पतींच्या मोहर आपल्याला हात पसरता येत नाही. त्यामुळं आता महिला सबल झाल्यात किंवा स्वतः त्या ठरवू शकतात की आर्थिक आपण त्याचा वापर कसा करायचा. म्हणजे जमीन कशी विकत घेतली हे व्यवसायापासूनच. नंतर आधी 1 एकर क्षेत्र होतं, नंतर हा व्यवसाय चालू केला. ह्याच्यापासूनच पुन्हा हळूहळू क्षेत्र घेतलं. 3.5 एकर क्षेत्र घेतलं. पुन्हा 2 विहिरी पाडल्या, एका मुलीचं लग्न केलं, घरं बांधले, ती भरपूर गाया घेतोय आम्ही वरवर जसं पैसे साचतील. रानं घेतली 4 एकर, लग्न 4 पोरींची केली, रानात पाईपलाईन केल्या, रानं वळली,
रानात पिकां लावली, असं चिक्कूची झाडं, आंब्याची झाडं. ऊस झाला, नाहीतर अगोदर आम्हाला 1-2 पोती ज्वारीच व्हायची. सह्याद्रीच्या पैशावणीचं आपलं घरगुती सगळा व्यवसाय हळूहळू चालू करीत राहिलो. आम्ही आता 40 ते 45 हजार महिना पगार घेतोय ह्या डेअरी झाल्यापासून. तर आता आम्ही इथून पुढं वर्षानंतर आम्ही 1 लाख रुपयेपर्यंत पगार घेणार आहे, अशी आमची अपेक्षा आहे. ते आम्ही सक्सेस करणार आहे. अनेक दूध उत्पादक यापुढे आणखी आनंदी जीवन जगणार आहेत, कारण त्यांना मिळणार आहे आणखी एक आनंदाची बातमी. आज सह्याद्री ॲग्रोने त्या विभागातील दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी अत्याधुनिक तांत्रिक स्तरावर अतिशय प्रगत गोठा उभारला आहे. सादर आहे कटफळ येथील सह्याद्रीचा अत्याधुनिक भव्य गोठा. बारामती लगत कटफळ गावामध्ये आम्ही 6000 गायींचा अत्याधुनिक गोठा बांधण्याची संकल्पना तयार केली. हा प्रकल्प एक मार्गदर्शक आहे आणि समाजातल्या गरीब माणसाला पुढे नेणार आहे. उत्तम दर्जाची गाय हे इथून तयार होईल आणि ते स्वतःसाठी वापरतील आणि ज्या जादा राहतील त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना सुद्धा देतील, या भगिनींना देतील. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं आजूबाजूच्या गरीब लोकांना दुधाच्या व्यवसायामध्ये आधुनिकता आणायला त्याची मदत होईल. आमच्या गोठ्यांची जी रचना केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बराच विचार केलेला आहे. आम्ही अत्याधुनिक सुविधा तयार केलेल्या आहेत. धारा काढण्याकरता आम्ही अत्याधुनिक 50 स्टॉलचा रोटरी पार्लर, हा असा गोल पार्लर आहे, त्याची आम्ही रचना केलेली आहे. त्या पार्लरमध्ये 7 मिनिटात 50 गायींच्या धारा आम्ही काढू शकतो. धारा काढलेला जे दूध आहे ते स्टेनलेस स्टीलच्या पाईपलाईनद्वारे कोणत्याही माणसाचा हात न लागता थेट टाकीमध्ये जातं आणि ते टाकीमध्ये थंड केलं जातं. प्रत्येक गाईला एक नंबर दिलेला आहे, तिच्या कानामध्ये एक इयर टॅग आहे आणि तिच्या पायावर एक रेस्ट काउंटर आहे. प्रत्येक गाईचा नंबर, कोड नंबर हा त्या प्रोग्राममध्ये घेतलेला आहे. तर रोजचं दूध आम्ही रेकॉर्ड करतो प्रत्येक गाईचं आणि तिची पूर्ण हिस्ट्री आमच्याकडे असते. त्या गाईला आम्ही किती फीड देतो आहे, त्या गाईचा प्रोग्रेस कसा आहे, तिचं वजन वाढतं आहे का कमी होतं